म्हणजे तो बंड करून ट्रेल, असे तुम्हाला आम्हाला गुलामगिरीची जाणीव करून देणारे अण्णाभाऊ साठे. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का. स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार, मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले. सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाते, काळजात वाहती राजे आमच्या रक्तात वाहती राजे, जाने ओसितो तुफान मातीचा राजा, असे असणारे शिवछत्रपती यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. उन्होंने नजदीकी हमारे तो बीमार लिख दिया, उन्होंने नजदीकी हमारे तो बीमार लिख दिया, हमने रोक पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया. परत मराठ्यांचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. जिजाऊंच्या सहाय्याने महाराज घडले खरे, परंतु त्यांच्या सोबतीला होते 18 पगड जातीचे निष्ठावंत मावळे. आज मला वाटतं की पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या आणि माझ्या राजाला आग मारावी, साथ घालावी, विचारावं की राज कशी पकडली ती बलाढ्य ढाल आणि तलवार, इथे आमच्या मावळ्यांच्या हातामध्ये रिकाम्या चहाचा ट्रे सुद्धा लकालका हलतोय. राज तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे बावरलेले होता, परंतु तुमचा हा मावळा दोन गर्लफ्रेंड घेऊन हिंडतोय राज, आणि पाण्याची तहान बघा कशी बिअरवर भागवतोय. राज कशी सांभाळी ही प्रजा आणि जिजाऊंची आण. आज आम्हाला हेच कळणं गेलंय, आमचा महाराष्ट्र बदललाय का आमच्या महाराष्ट्रातील माणसं. जिथे आम्हाला अभंग ऐकायला मिळायचे तिथे आम्हाला गाणे ऐकायला मिळतात. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. ही परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. राज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असे म्हणणारे नामदेव महाराज आम्हाला पाहायला मिळत नाहीत, परंतु तुम मेरी न हो सकती तो तुम किसी का नहीं हो सकती, असे म्हणणारे लोक आम्हाला पाहायला मिळतात. मित्र कसा असावा, मावळा कसा असावा याचं एक उदाहरण सांगते. जेव्हा राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा शिवाकाशीद नावाचा मावळा त्याच स्वराज्यात राहत होता. महाराजांनी शिवाकाशीदला बोलवले. शिवाकाशीद आला. महाराजांनी आपल्या अंगावरील कपडे, दागिने, जिरा टोप काढून दिला आणि जा शिवाकाशीदला घालू नये असे म्हणाले. शिवाकाशीद घालून आला. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, अरे शिवा शिवा शिवा, आज मला आरशात बघितल्यासारखं वाटतंय. तेव्हा शिवाकाशीद म्हणाला, होय राज, आता सिद्धी जोहर सुद्धा मला ओळखणार नाही. तेव्हा शिवाजी महाराज आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, तुला कसं माहित झालं की आम्ही तुला सिद्धी जोहरकडे पाठवणार आहोत. तेव्हा शिवाकाशीदने काय उत्तर दिले माहित आहे का तुम्हाला? राज, तुमचे डोळे जरी काय सांगत नसले ना तरी तुमच्या हृदयाचा प्रत्येक ठोका काय सांगतो हे आम्हाला नक्कीच कळतं. राज, लाख मेले तरी चलतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. शिवाकाशीद गेला तहाची बोलणी करायला. तहाची बोलणी सुरू होती. अफजल खानाचा मुलगा फाजल खान याच्या शिवाकाशीदवर 2 संशयी नजरा पडल्या. फाजल खान म्हणाला, ये शिवा नहीं हो सकता. तलवारीचा वार सुरू झाला. रक्ताचा कल्लोळ ओढायला लागला. सिद्धी जोहर शिवाकाशीदला विचारू लागला, तुम कौन हो. शिवाकाशीद शेवटच्या श्वासापर्यंत उत्तर देऊ लागला, मैं शिवाजी हूँ. सिद्धी जोहर थकला. सिद्धी जोहरने फाजल खानांना विचारले, तुम कैसे बोल सकते हो कि शिवा नहीं हो सकता. तेव्हा फाजल खान म्हणाला, जेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता तेव्हा कृष्णाजी भास्कर नावाच्या माणसाने शिवाजी महाराजांच्या डोक्यावर 2 तलवारीचे वार केले होते. तातडीने शिवाकाशीदाच्या डोक्यावरील जिरा टोप काढण्यात आला. तलवारीचे वार नव्हते. पुन्हा तलवारीचे वार सुरू झाले. रक्ताचा कल्लोळ माजला. सिद्धी जोहर विचारू लागला, तुम कौन हो. शिवाकाशीदने शेवटचे उत्तर दिले, अरे जा, नाहीये मी शिवाजी नसलो म्हणून काय झालं, शिवाजी म्हणूनच मरतोय ना. जाता एवढंच म्हणावं वाटतं की शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला रायगडावर. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला रायगडावर. जन्म आणि मरणाच्या या दोन्ही खिणांची पहिली 2 अक्षर घेतली की त्या भागाचं नाव तयार होतं. शिवनेरीतलं शिव आणि रायगडातलं राय, शिवराय. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवाजी बोलल्याने 100 वाघाची ताकद मिळते. आवाज असा झाला पाहिजे की रायगडाच्या पायथ्याशी जाऊन चरण स्पर्श करून आला पाहिजे. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजा अधिराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती
जय भवानी. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर आपले विचार व्यक्त